जर महाराष्ट्रामध्ये हे नाही बघितलं तर काहीच नाही बघितलं, जे बघून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. आता तुम्ही विचार करत असाल इतकी गर्दी कशासाठी, तर ही ज्योतिबाची सर्वात मोठी यात्रा. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ही यात्रा भरते. सर्वात आधी सासनकाठी घेऊन गुलाल उधळून देवी समोर ती नाचवली जाते. मग प्रत्येक गावकरी ती सासनकाठी ज्योतिबाच्या मंदिराजवळ घेऊन येतो. मग सुरुवात होते ज्योतिबाच्या पालखीची. मंदिराभोवती पालखी फिरण्याचा तो एक क्षण नक्कीच तुमच्या अंगावरती काटा आणेल. लोक गुलाल, खोबरे आणि पैसे उधळतात. आता ही एकामेकांना ढकलण्याची धडपड कशासाठी, तर म्हटलं जातं उधळलेले पैसे खूप जास्त शुभ मानले जातात, त्यासाठी असते ही धडपड. ज्योतिबाची यात्रा मला एका शब्दात सांगता येणार नाही, त्यासाठी तुम्हाला इकडे यावं लागेल. चारी बाजूला गुलाल आणि कानामध्ये फक्त एकच आवाज, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. असं वाटेल क्षणभर देव ज्योतिबा साक्षात तुमच्या समोर आहे. आणि या ज्योतिबाच्या पालखीचा शेवट कुस्तीतल्या दोन वाघांच्या युद्धाने होतं. आता व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट मध्ये तुम्हाला काय बोलायचं आहे ते नक्कीच तुम्हाला ठाऊक असेल.